आलो एवढं थकून आलो आहे मी आणि आम्हाला थकून आलो पूर्ण म्हणून माहितीच आहे पण कसं कसं आलो आहे आणि आपल्या होमस्टेने आलो आहे आनंदी होमस्टे आपल्याकडे इथं फ्रेश झाली आहे स्पेशली बघा आपली आमचा दिवस आज खूप ॲक्टिव्ह होता म्हणून मी सिम्पल जेवण ऑर्डर केलं आहे काही बघा इथं डाळ आहे ही कोकणी डाळ आपली पण ती खोबरं मस्त रंगलेलं आहे इथं हे बघा काळ्या वाटाण्याचं आहे कालवण आहे काळ्या वाटाण्याचं आहे ही कांद्याची पात आहे आय थिंक कांद्याची भाजी काहीतरी आणि कोबीची भाजी आहे ही कोबीची भाजी आहे इथे दिला गुलाबजामुन दिला आहे सोलकढी आहे लोणचं आहे चपाती आहे पापड आहे आणि हा राईस आहे आता आपण खाऊ पण एन्जॉय करू या पहिले पण खाय करणार आहे चपाती होता हा चपाती मस्त आपलं हे खाऊ काळे वाटाण्याचं हे खूप मस्त असतं म्हणजे खूप फेमस असतं हे एक नंबर ही कांद्याची भाजी आहे ती खोबरं दिसतं तुम्हाला खोबऱ्याचं वेगळं असतं ना कोकणामध्ये अरे एक नंबर आहे हा ते एक नंबर आहे तुला तिला ती वेगळंच आहे रे एक नंबर बॉस काळा वाटाणा सेम थाळी आहे माझी तुम्हाला बोललाच आम्ही खूप थकून आलो आज आणि अशी गोष्टीचे पदार्थ घेतले तेच घेतले पण खासियत आहे की बघा मंडळी इथे तुम्ही वर जो थर आला ना तो पण नारळाचा आला आहे हे डेट करता आपण कोकणामध्ये आलो आहे आणि हे तर आहेच ऑलरेडी एक घास खाल्लेला आहे मंडळी हो तर हे मला खूप आवडतं इकडे बोला कांद्याची आणि इकडे हे बघा कोबीची भाजी पण याच्यामध्ये पण नारळ किती आहे 40% नारळ आहे आणि बाई इथले नारळ माहिती ना कसे फ्रेश असतात नाही का आणि बघा सगळे घरासमोरच नारळ झाड आहे हो तुम्हाला आम्ही सगळं दाखवतो आणि आता ही सोलकढी त्यांनी दिलेली आहे आय थिंक यांनी घरीच बनवलेली आहे हो आपण कशी आहे लसणाचं प्रमाण जास्त एकदम झणझणीत आहे सोबत गुलाबजाम दिलेला आहे चपाती दिला आणि तिथे जे मेहमान नवाजी जे असते ना आल्यानंतर पब्लिक इथे आल्यानंतर तुम्ही होमस्टे तुम्हाला सर्व्हिस पण उत्तम आहे आणि जेवण पण घरच्यासारखं ते बनवून देतात हो इकडे पाठीमागे बनते आणि ओपन किचन आहे काहीतरी ते दादा बसलेत ना तिथे त्याचे ओनर आहेत पलीकडे दोघं एन्जॉय करतायत सोबत तिकडे बघा IPL लागलेली आहे IPL चालू तिकडे मस्त IPL चालू आहे टीव्हीवर सनरायझर्स हैदराबाद आणि CSKची बॅटिंग आहे CSKचे 8 मॅच झाल्यात 2 मॅच राहिलेत फक्त आता तर आता हे सांगायचं उद्देश की तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता मोबाईल नंबर खाली दिलेला आहे कॉन्टॅक्ट करायचा मंडळी अगदी वेंगुर्ला आणि शिरोडाच्या रोडवर औरच्या कडेलाच हा आनंदी होमस्टे आहे तिथे असं मस्तपैकी व्हेज नॉनव्हेज जेवण तुम्हाला मिळेल आता आमचा हा पहिला ब्लॉग आहे तर आम्ही तर व्हेज दाखवतो सध्या आम्ही खातोय ते दाखवतोय पण नेक्स्ट ब्लॉग सगळे आपले नॉनव्हेजवर येणार आहे फिश आणि क्रॅब काय नाही काय येणार आहे भरपूर सगळं भरपूर एकच नंबर आहे बाई मसाले घरची जी मजा असते ना ते सेम टू सेम घरच्यासारखं जेवण आहे हो सुपर लागते येस आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दिस फूड येस व्हेज फूड यामध्ये ट्राय करा चला जेवतो आणि मस्त झोपतो आणि उद्यापासून आमचे जे शूट चालू होणार ना एकदम खतरनाक ठीक आहे बाय आणि हा ब्लॉग पहिला आहे आमचा हां म्हणजे कंटिन्यू असणार आहे येस आम्ही 8 दिवस आहोत 8 ब्लॉग तुम्हाला इथे उत्तम झालेच पाहिजे तुम्हाला करून घे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पुढचे ब्लॉग कसे हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला पाहिजे ते पण सांगा आजचा ब्लॉग पुन्हा रॉ होता म्हणजे रॉ शूट पूर्ण पण नेक्स्ट ब्लॉग चांगला बनला तुमचं हे ना कमेंट आणि तुमचा रिस्पॉन्स आम्हाला मोटिवेट करणार आहे येस थँक्यू सो मच चला मग जेवतो